अतिक्रमण असल्याचं सांगून आपलं घर पाडून चुकीची कारवाई केल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या कसबा सांगव येथील एका कुटुंबाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू होती। या दरम्यान कसबा सांगव येथील सागर पुजारी यांनी आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अचानक घडलेल्या या घटनेने बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्यांना रोखून ताब्यात घेतलं। कसबा सांगव येथे सागर पुजारी हे आपल्या कुटुंबियासमवेत राहतात। अतिक्रमणात त्यांचे घर येत असल्याचं सांगून स्थानिक प्रशासनाने त्यांचे घर पाडलं। आम्ही रस्त्यावर आलो आहोत, ही केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप सागर पुजारी यांनी केला आहे। देशातून सर माझं घर पाडलंय हे मात्र मला 100% खात्री आहे की जाणून बुजून गाणी लावणे, झेंडा लावणे, ह्या माणसाला इथं राहू द्यायचं नाही हे टार्गेट केलं आहे त्या वसाहती लोकांनी। सागर पुजारी नाव काय त्यांचं? विठ्ठल चव्हाण, बाबुराव चव्हाण आणि माझ्या कुटुंबाचं जे आता मी 8 महिने वाऱ्यावर आहे ते माझ्या कुटुंबाला निवारा करून द्यायला पाहिजे शासनाने। एवढंच माझी मागणी आहे, दुसरी मला कुठलीही मागणी नाही। 8 महिने मी रस्त्यावर गटारीवर पण मला जागा नाही राहायला। माझी बायको प्रेग्नेंट असताना त्यांनी घर पाडलेलं आहे, बाहेर काढून त्यांनी दखल पण घेतली नाही की ते कुठं राहायला पाहिजे किंवा कुठं राहणार ही जरा पण त्यांनी चौकशी केली नाही। एखाद्याच्या म्हणण्यावरून किंवा न त्याचा काय पाहणी न करता त्यांनी डायरेक्ट स्वतः मंडळाने JCB चालवलाय। त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, त्याचे फोटो आपल्याकडे आहेत साहेब। फक्त झेंडा घरात लावला आणि बाबासाहेबांची गाणी लावली या द्वेषातून एक मानववर्गीय या समाजात नको किंवा वस्तीमध्ये नको म्हणून जाणून बुजून त्या 6 महिन्याची प्रेग्नेंट झालेली असताना आईला ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं, त्या सगळ्या गोष्टी सांगून रात्री त्यांनी सांगून गेले सकाळी 6 वाजता पाटचं त्यांनी या ठिकाणी घर पाडलेलं आहे। पसारा तसाच घरात आहे, त्यातला पसारा देखील आपल्याला काढून दिलेला नाही। तर अशा पद्धतीची हुकुमशाही पद्धतीची अतिक्रमणाची कारवाई झाली, आम्हाला 100% मान्य, कारवाईबद्दल आमचं दुमत नाही। पण त्या अर्जामध्ये त्या अतिक्रमणाबरोबर इतर अतिक्रमणांची नावं होती, त्यातलं कुठलंही अतिक्रमण त्यांनी पाडलेलं नाही। फक्त आमचं अतिक्रमण हे जातीय द्वेषातून पाडले। 6 महिन्यापासून आम्ही शासनाकडे न्याय मागतोय, आम्हाला न्याय मिळालेला नाही। म्हणून आज आम्ही आत्मदहनाचा इशारा कलेक्टर ऑफिसला दिला होता। अजितदादा इथं आहेत किंवा बाकी कोणी आम्हाला काही कल्पना नव्हती, कारण आम्ही काय कुणाला सांगून केलं नाही। आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्या आलोय आणि कलेक्टर साहेबांनी आज जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आमचा हा जो काय आजचा मुद्दा आहे तो इथं ठामपणे इथंच मांडणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारातून उठणार नाही। आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला राहायला निवारा मिळाला पाहिजे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी करून त्या अधिकाऱ्यांची निलंबन झालं पाहिजे। या 4 मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही।